पवारांच्या प्रचाराचा नारळ कन्हेरीमधून फुटलेला आहे। सुनेत्रा पवार, अजित पवारांनी कन्हेरीतून प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। काल सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ सुद्धा याच गावातून फुटलेला आहे। निवडणुकीमध्ये कन्हेरीचा मारुती नेमका कोणाला पावणार हे आता पाहावं लागेल। नारळ फोडलेला आहे तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी सुद्धा कन्हेरी या गावातूनच प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते आणि जोरदार प्रचार सुद्धा केला जातो। बारामतीची सून फेडेल ऋण सुनेत्रा पवारांनी वक्तव्य केलेलं आहे। कन्हेरीमध्ये प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना साथ घातलेली आहे। प्रचारादरम्यान बारामतीची सून फेडेल ऋण असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलेलं आहे। कन्हेरीमध्ये प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीकरांना साथ घालताना दिसलेले आहेत। जोरदार प्रचाराला सुरुवात सुद्धा केलेली आहे। प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत या ठिकाणी बघायला मिळते आणि यावेळेला बारामतीची सून फेडेल ऋण असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलेलं आहे। यापूर्वी शरद पवारांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं आणि या संदर्भातच बारामतीची सून फेडेल ऋण असं वक्तव्य आता सुनेत्रा पवार यांच्याकडून आलं। आपल्याला एकच सांगते की ही बारामती मतदारसंघाची सून आपल्या सगळ्या जनतेचे फेडेल ऋण। म्हणूनच आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करावं। घड्याळासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त प्रचंड मतांनी मला निवडून द्यावं हे आपल्या सर्वांना मनापासून विनंती करते। आपल्याला एकच सांगते की ही बारामती मतदारसंघाची सून आपल्या सगळ्या। तर इथे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा युगेंद्र पवारांवरती हल्लाबोल बघायला मिळतोय। संस्थांच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा पलटवार बघायला मिळतोय। सर्व संस्था पवारांनी उभारल्या मग आम्ही काय केलं असा सवालच अजितदादांनी विचारलाय। पण मी थोडक्यातच तुम्हाला सांगतो जे तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे की आज बारामती जे संस्था आहेत ते इथं बारामतीमध्ये कुणी आणले। संस्थे किंवा पाण्याचा प्रश्न, संस्थे म्हणजे आपलं VP असेल, विद्याप्रतिष्ठान असेल, KVK असेल, अनेक असे संस्था आहेत। आज अभिमान वाटतो आपल्याला की विद्याप्रतिष्ठान सारखी जी संस्था आहे 30-35 हजार विद्यार्थी आज तिथं शिकतायत। KVK आज भारतात पहिल्या 2 KVK मध्ये आहे। बहुतेक आपलं एकच नंबरचं KVK आहे ते राजू दादा खूप चांगल्या पद्धतीने ते बघत आलेत। त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या। बारामतीकरांनो, छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला? जाचक बंधूंनी आणला। माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला? शेंबेकरांनी आणला। जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर तयार होते। सोमेश्वर कारखाना कुणी आणला? मुकुटराव अप्पांनी आणला। हे सगळं जगजाहीर आहे ना। त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता, बाळासाहेब पूर्वीच होता, आपल्या काळात नाही निघाला। त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती। पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते, फार काही उदयाला आलेली नव्हती। खंडावे गुणवडीचे खंडावे, खंडेराव खंडावे। बरं ठीक आहे, माझं काही चुकलं तर सावरून घ्या। त्याच्यामध्ये बारामती बँक त्यावेळेची, मार्केट कमिटी कधीची आपली आहे? फार पूर्वीपासूनची। नगरपालिका कधीची? 1865। पुण्याचे तुमच्या आमचे एकाचाही जन्म झाला नव्हता। संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता। काय डोकं चालतंय? तर धमकी प्रकरणावरून अजितदादांचा रोहित पवारांवरती पलटवार बघायला मिळतोय। धमक्या दिल्या असत्या तर लोकांनी निवडून दिला असता का असा सवाल अजितदादांनी उपस्थित केलेला आहे। धमकीवरून रोहित पवारांनी अजित पवारांवरती निशाणा साधला होता।
धमकी प्रकरणावरून अजितदादांचा रोहित पवारांवरती पलटवार बघायला मिळतोय. धमक्या दिल्या असत्या तर लोकांनी निवडून दिलं असतं का, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय, धमक्या दिल्या जातात. गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका. या सगळ्या गोष्टी होत आहेत, हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे. अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती, ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही, फक्त गुंडांना पाळलं जाईल, गुंडांचा वापर केला जाईल आणि दडपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं. म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुप्रियाताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी 3 लाखांनी निवडून देते. धमक्या दिल्या जातात. आता कोण धमक्या देत? अहो एवढे तुम्ही सगळे बोलताय, ग खाली मान घालून गुमानी ऐकतोय. काही बघितलं का? कोणाला धमकी दिली का? मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का? आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, सकाळी माझ्याकडे किरण तावरे आणि काही जण होते.